साधू महात्मा भिक्षा मागत होता। साधू महात्मा भिक्षा मागत होता। भिक्षा मागत असताना एका पतिव्रतेच्या दारात गेला आणि पतिव्रतेला सांगितलं, भिक्षाम देही माई, माई भिक्षाम देही। ती पतिव्रता भिक्षा घेऊन आली। पतिव्रतेच्या तोंडाकडे बघितलं आणि साधू महात्म्यानं सांगितलं, माई मी तुमच्या हातून भिक्षा घेऊ शकत नाही। वाट काढली आणि जाऊन समोरच एक घर होतं जिथं वेश्या व्यवसाय करणारी बाई राहत होती। वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात गेला साधू महात्म्यानं आवाज दिला, माई भिक्षाम देही। त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईनं सुपात दान आणलेल्या, जे दान करायचे त्या वस्तू आणल्या। साधू महात्म्यानं त्या वेश्येच्या हातून दान घेतलं। या पतिव्रतेला बघत होती। पतिव्रतेनं आवाज दिला, साधू बाबा इकडे या, इकडे या म्हणले। काय झालं माई? बाबा मी पतिव्रता असल्यावर माझ्या हातून भिक्षा घेत नाही आणि एक वेश्या व्यवसाय करणारी तिच्या हातून तुम्ही भिक्षा घेताय, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? मनाला प्रश्न पडलेला आहे, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? साधू महात्म्यानं सांगितलं, बाई साधू खरा की खोटा हे अजून मलाही माहिती नाही, पण तू पण ठरवू नकोस। मग तुम्ही माझ्या हातून भिक्षा का घेतली नाही? साधू महात्म्यानं सांगितलं, बाई ती बाई वेश्या व्यवसाय करते, तिच्याकडे येणारे जाणारे ग्राहक किती आहेत याची गिनती तू ठेवते, तिचं सगळं केलेलं पाप तुझ्या डोक्यावर आहे म्हणून तुझ्या हातून भिक्षा घेतली नाही।